माझं लेकरू एवढा बिमार ताबीनं पडलं माझं लेकरू फणफण करेल तिला मला दवाखान्याला पैसे दे ग तर ती म्हणते नाही लेकाकडून घे लेकाची पगार झाली की तिजोरी ठेवत्या काय म्हणायला सासूला मग तिजोरीवर जवळ बसलेली असते सासूबाई कशा हो सासूबाई कशा तिजोरीवर बसल्यात नाही कशा तिजोरी कशी कसं आहे माहिती का खायचं आधी मी जायचं मधी कामाला कधी आवाज जाऊबाई कशा हो जाऊबाई कशा अहो घरातल्या कारभारी तशा दिसते मी कशी हो अहो आजी नणान कशी हो नणान कशी अहो सासू सुटून घरातच द्या माझ्या माहेरच कसं म्हणते आई आई तो खायचं नणान कशी हो नणान कशी अहो काय सांगू एक मिनिट जाती फटाफटा बोलती अहो लवंग मिरची तशी दिसेली कशी हो अहो आमचे धीर कसे हो धीर कसे अहो माहिती नुसतं लाडा उठवलं हो काम देत नाही का आज नुसतं सोट्या नुसतं खाऊन करायचं नाही म्हणजे आईचं लाड करून लाडोबा करून ठेवलंय मग काय माकडावर नाकच जाते मग धीर कसे हो धीर कसे म्हणतात माकड कसे दिसे मी कसे हो आता काय सांगत नवऱ्याचं बिघून आमचा एका जनार्दनी आमचे पती कसे गुणाचं काय सांगत त्याच्या वर्णन कळील तेवढं कमी मला गुणाचं म्हणे ते ऐकतो बघा म्हणलं कुणाचं ऐकत आहे तुमचा गैरसमजत आहे व आई वडिलांचा ऐकत आहे बघा आई वडिलांचा पती कसे हो पती कसे विटे रुबे कटे वाज पंडाचे पंढरे नाव विटे रुबे